नमस्कार. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला एक मोठं यश मिळालं. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यानंतर एकच जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांच्या मध्ये सुरू झाला. हा जल्लोष सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांच्या मध्ये एक मोठा नाराजीचा, निराशेचा सूर दिसत होता. मोदी माघार घेत नसतात, मग मोदींना माघार घ्यावी लागली कशी? एक साधा प्रश्न आहे. जर राजीनाम्याचा निर्णय घ्यायचा होता तर तो एवढ्या उशिरा का घेण्यात आला? अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. आणि आपल्या ग्राम्य मराठीत सांगायचं झालं तर पाद निघून गेल्यावर डुंगण दाबून फायदा नसतो, तसं झालंय का भाजपचं? म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा इतक्या उशिरा का? कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन एवढं चिघळू का दिलं? कॉक्रोच जनता पार्टीला हा उद्रेक का करू दिला? उशीर का झाला? आणि हा उशीर आणि ही माघार ही भारतीय जनता पक्षाच्या आणि नरेंद्र मोदीच्या अधःपतनाचं कारण ठरणार आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं मिळायलाच हवीत असं आपल्याला वाटतं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही गोष्ट घडणार होतीच, कारण UGCच्या मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जात होता. तो भाजपच्या संघाच्या समर्थकांच्याकडून मागितला जात होता. अनारक्षित वर्गातल्या जातीकडून तो मागितला जात होता. अनारक्षित वर्गातल्या म्हणतोय मी, फक्त ब्राह्मण नाही. अनारक्षित वर्गातल्या जातीकडून तो मागितला जात होता. तरीही धर्मेंद्र प्रधान मागच्या 6 महिन्यापासून आपल्या पदावर कायम होते. याचा अर्थ असा होता की धर्मेंद्र प्रधान हे मोदींच्या, संघाच्या किंवा भाजपच्या सामर्थ्यावर आपलं पद टिकवून होते. उशीर का केला? उशीर होणंही स्वाभाविक आहे. मग का दिला? आता हे का दिला इथे जरासं थांबणं आवश्यक आहे. या सगळ्याच्या मध्ये म्हणजे खंडित करण्याची जी प्रक्रिया असते ना, विरोधकांच्या मध्ये एक वेगळंच नेतृत्व उभा करणे, ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजे निराश झालेल्या लोकांना, आपल्या विरोधातल्या लोकांना आणखी कुणीतरी नवं नेतृत्व सतत हवं असतं आणि जे नवं ते हवं असं म्हणणाऱ्या लोकांना राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे या सगळ्या नेत्यांच्या पेक्षा अजून एक वेगळा नेता मिळाला, अभिजित दीपके, सोनम वांगचूक. आणि तिथेही एकत्रितपणा नाही आला, दोघांना वेगळं वेगळं केलेलं आहे. आणि या नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणानंतर, विरोधातल्या नेतृत्वाच्या विकेंद्रीकरणानंतर एक नवाच डाव येतोय आणि हा डाव समजून घेणं आवश्यक आहे. आता होणार तो मोठा खेळ होणार हे लक्षात ठेवायला हवं. नरेंद्र मोदींना त्यांच्या आयुष्यात लागलेली सगळ्यात मोठी कुठला आरोप असेल, म्हणजे आजपर्यंतचा कुठला आरोप उनके दिल पर नहीं लगा होगा, सगळ्यात मोठा कुठला आरोप लागला असेल आणि नरेंद्र मोदी यांनी व्यथित असतील तर ते अयोध्येतली चोरी. 1. नंबर 2, आता CJPच्या आंदोलनात मोदींवर होणारे व्यक्तिगत चरित्रहीन करणारे आरोप, हे 2 विषय खूप लागलेले होते. आणि याच्या नंतर प्रशासनावर, मंत्रिमंडळावर आपली आधीची असलेली पकड अधिक मजबूत करण्यासाठी मोदींनी निर्णय घ्यायला प्रारंभ केलेला आहे. सगळेच जण म्हणतात, दीपकेनी तेच भाषण केलं की मोदींचा हा पहिला पराभव आहे, मोदींचा हा पहिला पराभव आहे. मी याला मोदींची पहिली माघार समजत नाही. ही मोदींची मोठी दुसरी माघार आहे. पहिली माघार कोणती? किसान आंदोलनाच्या वेळेला 3 कृषी कायदे वापस घेण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता,
जे त्यांच्या मनातले कायदे होते. असंच शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं आणि त्या हिंसक आंदोलनाचा फटका थेट भारताच्या अस्मितेला बसू लागला आणि मोदींनी 3 कायदे वापस घेतले. जंतर मंतरवर असंच हिंसक हिडीस आंदोलन होऊ लागलं आणि याच्यामध्ये विरोधातल्या लोकांच्या पेक्षा विदेशातल्या शक्तींचा सहभाग वाढू लागला. अमेरिकेचं ॲडवायझरी आधीच सांगू लागली की दिल्लीत दंगल होणार आहे. कतार, दुबई, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातून झोमॅटो आणि स्विगीच्या ऑर्डर भारतात डिलिव्हर होऊ लागल्या. जेव्हा विदेशी शक्ती इंटर होतात, या देशाला तोडण्यासाठीच्या प्रयत्नांना, आपल्यातल्यात नाराजांना हातात घेण्याचा प्रयत्न सुरू होतो, अशा वेळी एक पाऊल मागे घेऊन या देशात हिंसक बनू पाहणाऱ्या, विद्रोह करू पाहणाऱ्या तरुण पिढीला शांत करणं आवश्यक असतं. दुर्दैवाने या देशातली तरुणाई ही लवकर उद्रेकाच्या भूमिकेत जाते आहे आणि आपल्याला नको असलेला व्यक्ती व्यवस्था हटवायची असेल तर प्रसंगी देशाच्या दुश्मनासोबत सुद्धा हात मिळवणी करते आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवाला आपल्या भाग्यामध्ये परिवर्तित करायचं नसेल, बदलायचं नसेल तर एक पाऊल मागे घेणं आवश्यक होतं. ते पाऊल पहिल्यांदा किसान आंदोलनाच्या नंतर कृषी कायदे वापस घेऊन टाकण्यात आलं, मागचं पाऊल. आणि हे दुसरं मागचं पाऊल आहे. आता मोदी 2 पावलं मागे गेलेत. आता या 2 पावलांच्या माघारीनंतर मोदींनी खटकन धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला केलेलं आहे आणि आता मोदींनी त्याच वेळी काही बैठकांचा सपाटा चालवलेला आहे. म्हणजे आता मोदी कठोर प्रशासक म्हणून पुढे येत आहेत. कठोर प्रशासक म्हणून म्हणजे आता ज्यांना ठेवावं लागलं होतं ते दूर होतील, ज्यांना ठेवायचं होतं ते इंटर करतील आणि नीटच्या निमित्ताने शिक्षण, प्रवेश यातील बरेच अडसर दूर होतील. पहिल्यांदा राजकीय बदल सांगतो. हे जे देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, योगी बदलले जाणार, या चर्चा सुरू आहेत. या दोन्ही चर्चाच्या बाबत एक वाक्य मी आत्ता बोलून ठेवतो, बघा ते तुम्हाला खरं झालेलं दिसेल. योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे दोनही व्यक्ती दिल्लीत जातील. मी हे पुन्हा सांगतो म्हणजे तुम्हाला नीट ऐकू आलं नसेल तर, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील. ते भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सन्माननीय सदस्य म्हणून इंटर होतील आणि भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डात पहिल्यांदा 2 राज्याचे मुख्यमंत्री पदावर असताना पार्लमेंटरी बोर्डात असतील. हे होणार. त्यामुळं योगी आणि फडणवीस दोघंही दिल्लीत जाणार, पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य होणार. ते झाल्याने या दोघांच्या सेला दिल्लीत महत्त्व असेल आणि हा बदल लवकरच होणार आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबत जे काही डोक्यात काय म्हणायचं त्याला अहंकार गेला असेल किंवा सतत आपलं स्थान पक्क असल्यामुळं जी काही लिथर्जी आलेली असते, अहंकार आलेला असतो, तो अहंकार दूर होतो आणि नवी माणसं नव्या ऊर्जेने कामाला लागतात. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या मध्ये आता मोठा फेरबदल होऊ शकतो, खूप मोठा फेरबदल होऊ शकतो. म्हणजे अर्थात हा तर्क आहे. आणि भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये, पार्लमेंटरी नियुक्त्यांच्या मध्ये
एक मोठा बदल होणार आहे. आणि सावधान, आता हे राजकीय सांगितलं, आता सावधान, कुर्सी की पेटी बांध लो. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल. आमूलाग्र बदल, इतका मोठा की ज्याचा विचारही कोणी करू शकणार नाही. या आंदोलनाच्या निमित्ताने 2-3 ठिकाणी विचारले गेलेले प्रश्न मला जरा महत्त्वाचे वाटतात. त्यातला मुंबईतल्या आंदोलनात एका मुलीने विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण सगळ्यांनी त्याला गंमत म्हणून घेतलं, पण त्याला गंमत म्हणून घेऊ नका. तो प्रश्न नीट ऐका. ती एक्झाम जी नॅशनल एंट्रन्स एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती रिझर्वेशन बेसिसवर करायला पाहिजे. ओपन कॅटेगरीतल्या मुलांना निगेटिव्ह मार्क मिळत नाहीत. निगेटिव्ह मार्क मिळालेले 13 लोकांना तर तुम्ही जागा देता. जे 30,000 फक्त सीट्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही निगेटिव्ह मार्क्स देता. आणि जी ओपन मधली मुलं आहेत त्यांना सीट मिळत नाही का? पाहिलं ती काय म्हणाली? ती म्हणाली की आरक्षणाचं काय, नीट मध्ये आरक्षण कशाला हवं, हे तिचं वाक्य होतं. मला वाटतं न्यूज 18च्या चर्चेमध्ये दुबे नावाच्या एका कार्यकर्त्यांनी उदाहरण देऊन तळमळीने मुद्दा मांडला होता. हाच होता तो, ही जी मुलगी बोलत होती तोच होता. आता या सगळ्या विषयामध्ये काहीतरी पूर्णतः बदल करून नवं घडण्याची शक्यता आहे. आता मी जर काय घडण्याची शक्यता आहे हे सांगितलं तर वेगळा गदारोळ माजेल, म्हणून मी तुम्हाला फक्त सूचक स्वरूपात सांगतोय. नीटची निवड प्रक्रिया, यादी प्रक्रिया, यात मोठा बदल होईल. आणि हो, अजून एक, नीटमध्ये या सगळ्या लोकांनी हे आंदोलन का पेटवलं होतं तर अजून एक व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती. सगळे मेडिकल कॉलेजेस, सरकारी सोडून प्रायव्हेट, हे काँग्रेसवाल्यांच्या, राष्ट्रवादीवाल्यांच्या मालकीचे आहेत. आणि तिथे प्रवेशाचा गोंधळ होऊ शकला असता आणि एक व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली असती. त्यापेक्षा थोडीशी माघार घेऊन या व्यवस्थेला पूर्ण बदलणं आवश्यक होतं आणि त्या बदलाची प्रक्रिया आता सुरू होईल. त्यामुळे बडा खेला होने वाला है, वेट अँड वॉच. नमस्कार.